आणि आजी यू नो व्हॉट, ती खूप गरीब आहे, इतकी गरीब आहे की परवा तिने काय केलं तुला माहितीये? काय? आपल्या घरच्या कार वॉश केल्या. अँड दॅट टू जस्ट फॉर 500 रुपीज. कॅन यू इमॅजिन? इतकी गरीब आहे ती. काय सांगतेस का तू? फक्त 500 साठी? एक मिनिट. नाही, तुला पैशांची गरज असेल ना, मग मेहनत करायला कशाला लाजायला पाहिजे? मी काय म्हणते, माझेही जरा पाय चेपशील का? दोन्ही. ₹1000 देईन, कळलं? चल. डन डन डन. पाय चेपून दे. 1000 खूप आहे तिच्यासाठी. चल 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 कर, कापछाप कर. चल. अगं उठ उठ उठ. चेप. कामिनी, काय चाललंय तुमचं? अगं ही दादाचे पाय चेपत होती ना, म्हटलं माझेही पाय चेपून दे. गरीब आहे ना, खूप मेहनत करते, तेवढीच तिला मदत होईल ना म्हणून. तिला तुझ्या असल्या मदतीची गरज नाही. कोणी काही चांगलं काम करत असेल तर त्याचं कौतुक करायचं नसलं तर निदान वाईट साईड तरी बोलू नये. आणि अनिका, तुझ्या मनाला काहीच वाटत नाही का ग? इतक्या वर्षांमध्ये आपल्या आजोबांची तब्येत कशी आहे हे विचारायला सुद्धा कधी आली नाहीस तू. ही मुलगी कुठलंही नातं नसताना त्यांची येऊन सेवा करते तर काय होते? तुझ्या पोटात दुखतंय का? तिला काय वाटेल ते बोलशील? मी नेहमी म्हणते ना, संस्कार महत्वाचे असतात, जे तुझ्या आईने कधीच तुझ्यावर केले नाहीत. हिच्या आईने हिच्यामध्ये ते रुजवले. हे बघ वहिनी, हे चुकतंय तुझं. अगं या कोण कुठल्या मुलीसाठी तू माझ्या अनिकाला बोलतेस? अगं ही तुझी पण नात आहे, आणि ही कोण कुठली पोरगी? तिच्या. 1 मिनिट कामिनी. अनिकाला मी तिच्या वाईट सवयींबद्दल बोलतीये, आणि कुणाला काय बोलायचं हे तुझ्याकडून शिकायची गरज नाहीये मला. अनिका एक वेळ लहान आहे ग, पण तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. हे बघ बाई, तू उगीच आता. पुरे. घरात पूजा आहे, आत्ता मला वाद नकोय. पूजेची तयारी करू. चल.